कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहूयात हेडलाईन्स। लांजा येथील वेरळ घाटात कंटेनर एसटीचा अपघात, जीवितहानी नाही मात्र एसटी बसचे मोठे नुकसान। रायगडमध्ये कोंझर घाटात 30 फूट बस खाली कोसळली, चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात। अपघातातील सर्व 44 प्रवासी सुखरूप। अलिबागमधील खांदेरी किल्ला होणार जागतिक वारसा स्थळ, युनेस्कोचे तज्ञ पथक करणार किल्ल्याची पाहणी। आणि खेडमध्ये शिंदे गटाला पुन्हा एकदा जोरदार खिंडार, तालुक्यातील मोहाने येथील असंख्य कार्यकर्त्यांचा उबाटा पक्षात प्रवेश। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यामध्ये वेरळ घाटातील यू टर्नवर काल सायंकाळी रत्नागिरी दिशेने निघालेल्या बसची गोव्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरला धडक बसली आहे। या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून एसटी बसचे मात्र नुकसान झाले। अपघात प्रवण ठिकाण म्हणून ओळख असलेल्या वेरळ घाटातील धोकादायक वळणावरील झाडी तोडावी तसेच ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांसह प्रवाशांकडून होते। किल्ले रायगडावर गेलेले प्रवासी परतत असताना कोंझर घाटामध्ये अवघड वळणावर खासगी बस सुमारे 30 फूट खाली कोसळली आहे, मात्र बसमधील सर्व प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडलेत। घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू पथक देखील दाखल झाले होते। सुट्टीचे दिवस असल्याने ऐरोली नवी मुंबई येथून किल्ले रायगडावर हे प्रवासी आले होते। कोंझर घाटामध्ये एका अवजड वाहनावर गाडी उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी सरळ खाली कोसळली। सुमारे 25 ते 30 फूट खाली कोसळलेल्या बसमधील 44 प्रवासी मात्र बाहेर पडलेत। रायगड किल्ला पाहून झाल्यावर परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे। प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता। तर अपघात झाल्याचे समजताच कोंझर गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे। काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते, त्यांना प्रथम उपचार करून पुढील प्रवास करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले यांनी पुढील प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असणाऱ्या व सरखेल कान्होजी आगरे, सरखेल मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा अलिबाग तालुक्यातील थळ येथील खांदेरी किल्ला हा युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। या दृष्टीने लवकरच युनेस्कोचे तज्ञ पथक खांदेरी किल्ल्याची पाहणी करणार आहे। युनेस्को पथकाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून किल्ल्याच्या डागडुजीसह इतर कामे आता हाती घेण्यात येणार आहेत। यासाठी 7,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या निधीतून किल्ल्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने किल्ल्यावर घनकचरा व्यवस्थापन करणे, किल्ल्याच्या परिसरात गवत व मातीचा बुरशीचा थर काढून टाकणे, किल्ल्याची दुरुस्ती करणे, तटबंदीची दर्जे भरणे, पदपथाची निर्मिती करणे तसेच इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मोहाने येथील शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय। तालुक्यातील मोहाने मयूरवाडीमधील शिंदे गटाचे माजी शाखा प्रमुख सुनील मोरे व मोहाने बौद्धवाडीमधील परशुराम जाधव, वर्षा जाधव, संतोष जाधव, प्रशांत जाधव, पूनम जाधव, काजल जाधव, निलेश जाधव, सुशांत जाधव, करुणा जाधव, लक्ष्मण कदम, शुभांगी कदम, सुनीता मोरे, दीपक मोरे, दिनेश मोरे यांच्यासह शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। या कार्यक्रमाप्रसंगी खेड शहर प्रमुख दर्शन महाजन, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे, आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम, उपविभाग प्रमुख सुरेश कदम, शाखा प्रमुख सुनील सोंडकर, उपशाखा प्रमुख मारुती जंगम, विभाग अधिकारी सचिन शिंदे आदींसह विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
मोहाणे गावचा शिंदे गटाचा शाखाप्रमुख होतो आणि मला आता मी पहिल्यापासून त्याच्यामध्ये होतो. आता मला त्यांचं हे पटत नाही, त्याच्यामुळे मी उद्धव ठाकरे पहिल्यापासूनच मी त्याचे होतो, त्यांच्यातच झालं, त्या गटामध्ये मी आलो. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला पुणेकरांनी भरभरून दाद दिली आहे. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा 36व्या पुणे फेस्टिवलमध्ये आविष्कार भारती कार्यक्रम सादर करण्यात आलाय. अभंग, गवळण यासह कव्वाली आणि गझलच्या दमदार सादरीकरणाबरोबरच कथ्थकचे सौंदर्य उघडणारे पारंपरिक चालीतील बंदिश असणारे चतुरंग आणि फ्रेंच संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य, संयुज, आसामी, प्राचीन नृत्यशैली, सत्रीय नृत्याचं सादरीकरण अशा विविध कलाकृतींचा एकत्रित कलाविष्कार बघण्याची पर्वणी पुणेकरांना बालगंधर्व रंगमंदिरात मिळाली. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक, पुणे फेस्टिवलचे मुख्य समन्वयक उपस्थित होते. या 36व्या पुणे फेस्टिवलमध्ये आविष्कार भारती कार्यक्रम सादर करत विविध कलाकृतींचा कलाविष्कार पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळाली आणि रसिकांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरून दाद दिली आहे. पुणे फेस्टिवलचं हे 36वं वर्ष आहे आणि या महोत्सवामध्ये त्यांनी आम्हाला स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सला सादरीकरणाला आमंत्रित केलं, याचं मला खूप कौतुक वाटते. आजच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा संगीतामध्ये आम्ही अनेक प्रकार घेतले. गवळण आहे, अभंग आहे, गझल आहे, ठुमरी आहे, नाट्यसंगीत आहे, असे अनेक संगीताचे विविध प्रकार सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, अंजली आणि नंदिनी गायकवाड हे 4 जण इथं प्रस्तुत करतायत. त्यांचे साथीदारही आमचेच विद्यार्थी आहेत. मध्यंतरानंतर कथक, भरतनाट्यम आणि सत्रीय या ज्या 3 भारतीय नृत्य शैली आहेत शास्त्रीय नृत्यातल्या, त्याच्यातलं डान्स कोरिओग्राफी तिथं सादर होतील. 11 ग्रुप इथं सादर करतायत आणि साधारण 130 विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. पहिल्यांदाच असं होते की एवढ्या मोठ्या फेस्टिवलमध्ये नवीन पिढी संपूर्ण येऊन त्यांचं सादरीकरण करते. संपूर्ण बालगंधर्व पूर्ण भरलंय आणि रसिकांचा त्याला उदंड चांगला प्रतिसाद मिळतोय, याचं मला खूप कौतुक वाटतं. वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. पाहत रहा फक्त माझे कोकण.